वसमतमध्ये अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकण्यात आला। 9 घरगुती गॅस सिलेंडरसह ऑटो जप्त करण्यात आले। गॅस केंद्र चालवणारा पोलिसांच्या ताब्यात आहे। वसमत येथील पूर्णा साखर कारखाना रस्त्यावर दुकान थाटून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून ऑटोमध्ये अवैध पद्धतीने गॅस भरणाऱ्या केंद्रावर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी छापा टाकला। यात गॅस भरण्यासाठी आलेल्या एका ऑटोसह 1,85,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। त्यामुळे वसमतमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। वसमतमध्ये अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकण्यात आला। 9 घरगुती गॅस सिलेंडरसह ऑटो जप्त करण्यात आला। गॅस केंद्र चालवणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। वसमतमधील पूर्णा साखर कारखाना रस्त्यावर दुकान थाटून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून ऑटोमध्ये अवैध पद्धतीने ह्या गॅस भरणा केला जात होता। आता या गॅस भरणाऱ्या केंद्रावर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी छापा टाकलेला आहे। त्यामुळे वसमतमधून ही बातमी सध्या आपण पाहतोय। वसमतमध्ये अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकण्यात आलाय। 9 घरगुती गॅस सिलेंडरसह ऑटो देखील जप्त करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांच्याकडून। श्रीधर, वसमतमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली, अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकलाय, काय अधिक माहिती? नक्कीच मॅम, कालच्या सायंकाळच्या सुमारामध्ये वसमत शहरातील जे गॅस एजन्सी यामध्ये घरगुती वापरणाऱ्या जे गॅस आहे यामध्ये 9 सिलेंडर सायंकाळच्या सुमारामध्ये छापा टाकण्यात आलेला आहे। वसमत पूर्ण रोडवर जे आहे ते या गॅसचा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली जात होती आणि याचा माहिती जी आहे ते तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांना कळतात त्यांनी पथक तयार निर्माण केले आणि या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्यावर सायंकाळच्या सुमारामध्ये छापा टाकला आणि 9 गॅस सिलेंडर या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे। 1,85,000 रुपयाचा मुद्देमाल देखील या ठिकाणी जप्त करण्यात आला असून शहर पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यात येत होती। निश्चित, धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।